Morning friends and welcome back in my YouTube channel that is शुभांगी. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहणार आहोत, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल, माय टुडेज टॉपिक इज 5 to 10 स्टँडर्ड्स whole year planning about projects, assignment, various activities, and in the whole year what we learn from the teacher and what we can do at home of the English subject, because my aim is to help you use English in day to day life in a simple language. तर आजच्या व्हिडिओजमध्ये आपण तुम्हाला स्क्रीनवर जर दिसत असेल, हे बघा 5वी पासून तर 10वी पर्यंत जर तुम्हाला वर्षभरामध्ये काय काय उपक्रम सादर करायचे आहेत, तसंच युनिट टेस्ट जे आहे, युनिट टेस्ट फर्स्ट सेकंड, दॅट इज टर्म अँड एक्झाम फर्स्ट अँड ॲन्युअल एक्झाम, याला पोर्शन किती असणार आहे, सिलेबस किती असणार आहे, पूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला काय काय उपक्रम करायचे आहेत, केव्हा उपक्रम करायचे आहे, कोणत्या महिन्यामध्ये करायचे आहे, कसे करायचे आहे, विथ द हेल्प ऑफ टीचर, विथ द हेल्प ऑफ पॅरेंट्स अँड युअर सेल्फ, तर कसे कसे कोणते कोणते करायचे ते आज आपण पाहणार आहोत. साधारणपणे जर तुम्ही 5वीचं जर पुस्तक बघाल विद्यार्थ्यांनो, तर त्या 5वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघा, या ठिकाणी 5वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, ह्या 5वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघाल तर साधारणपणे 5 युनिट्स तुम्हाला 6 युनिट्स तुम्हाला अभ्यासायची आहेत. आणि या 6 युनिट प्रत्येक स्टँडर्ड वाईज जर आपण पुस्तक बघितलं विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी बघा पुन्हा अजून 6वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला एकंदरीत 4 युनिट अभ्यासायचे आहे. त्याच्यानंतर 7वीच्या पुस्तकामध्ये जर बघितले तर याच्यामध्ये 4 युनिट अभ्यासायचे आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड 8मध्ये सुद्धा तुम्हाला 4 युनिट अभ्यासायचे आहे. स्टँडर्ड 9मध्ये तुम्हाला अभ्यासायची आहेत 4 युनिट, आणि स्टँडर्ड 10मध्ये तुम्हाला अभ्यासायची आहेत विद्यार्थ्यांनो एकंदरीत 4 युनिट. आणि जर तुम्ही अनुक्रमणे कंटेंट जर बघाल तर ईच कंटेंट स्टार्ट विथ अ पोएम. आता हे 10वीचं बघा, युनिट 1मध्ये पण 1.1 टीनेजर प्रेयर आहे, युनिट 2मध्ये पण यू स्टार्ट डाईंग स्लो आहे. म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रत्येक युनिट जी सुरुवात आहे ती साधारणपणे पोएमने झालेली आहे. आणि प्रत्येक 5 to 10 स्टँडर्डमध्ये यू हॅव टू स्टडी 4 to 5 युनिट्स अँड ईच युनिट्स कंटेंट इज डिफरंट. प्रत्येक युनिटचा जो कंटेंट आहे तो डिफरंट आहे. तर आज आपण आता बघूया, आपण तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच की साधारणपणे आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे 5वी पासून तर 10वीपर्यंतच्या पूर्ण महिन्यामध्ये. साधारणपणे तुम्ही काय काय अभ्यासणार आहात, बिकॉज इंग्लिश इन अ फॅमिलियर अँड यू अंडरस्टँड इट इन अ सिम्पल लँग्वेजेस विथ द फॅमिलियर टू ऑल ऑफ अस. You can use English in day-to-day life so easily, so don't hesitate it. यूज इट इन अ सिम्पल लँग्वेज. आता आपण बघूया 5वीच्या पुस्तकामध्ये, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा, 5वीच्या पुस्तकामध्ये साधारणपणे तुम्हाला ओरल वर्क जास्त करायचं आहे. ओरल वर्कमध्ये बघा, पोएम्स जे दिलेल्या असेल त्या यू कॅन रिसाईट विथ प्रॉपर फोनेटिक्स अँड सिंगिंग म्हणायचे आहेत. त्याच्यानंतर लिसन, ॲक्ट, नोट अँड क्लासिफाय एक्सेट्रा. गेम्स, वेगवेगळे वर्ल्ड पझल गेम्स तुम्हाला 5वीच्या पुस्तकामध्ये भरपूर दिलेले आहेत, ते तुम्हाला खेळायचे आहेत विथ द हेल्प ऑफ टीचर. त्याच्यानंतर वर्ड्स, सेंटेन्सेस अँड पॅसेजेस यू कॅन रीड इन अ फ्लुएंट इंग्लिश, मध्ये तुम्हाला वाचता आला पाहिजे. रीड आफ्टर द टीचर, टीचरच्या मदतीने, टीचरच्या मागून तुम्ही ते व्यवस्थित बोललं पाहिजे. त्याच्यानंतर कन्व्हर्सेशन म्हणजे काय, संभाषण. कन्व्हर्सेशनच्या याच्यामध्ये मग संभाषण जे आहे ते वेगवेगळे ठिकाणं तुम्हाला अकॉर्डिंग टू द हेल्प ऑफ व्हेरियस पॉईंट्स, फॉर एक्झाम्पल कन्व्हर्सेशन इन लाईव्ह, कन्व्हर्सेशन इन टेलिफोनिक कन्व्हर्सेशन, हे असे वेगवेगळे विषय तुम्हाला विषय शिक्षक प्रोव्हाइड करतील. त्यानुसार तुम्हाला कन्व्हर्सेशन, संभाषण एकमेकांमध्ये साधता आलं पाहिजे.
त्याच्यानंतर लुक, रिमेंबर अँड टेल, याला पिक्चर रिडिंग म्हणतात. एखादं पिक्चर्स तुम्हाला दाखवलं जाईल आणि ते पिक्चर्सला तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणायचं ते या ठिकाणी बघा पिक्चर्स तुम्हाला तुमच्या पुस्तकावरच दिसत आहेत. तर या ठिकाणी पुस्तक जे आहे स्मॉल गर्ल ती जी आहे ते ड्रम्स वाजवते आहे. या ठिकाणी माऊस इन अ कॅप, हिअर वी सी दॅट अ कॅप अँड माऊस इज सिटिंग इन द कॅप. तर अशा प्रकारे तुम्हाला पिक्चर रिडिंग्स पण 5वीमध्ये आहे विद्यार्थ्यांनो. त्याच्यानंतर शब्द दिलेले असेल ते तुम्हाला रिअरेंज करावे लागेल अकॉर्डिंग टू द सिच्युएशन किंवा अकॉर्डिंग टू द अल्फाबेट्स. याच्यानुसार तुम्हाला काय करावं लागणार आहे, रिअरेंज करावे लागणार आहे. किंवा मग एखाद्या शब्दाचा उच्चार करावा लागणार. रीड अँड टेल, रीड अँड आन्सर, रीड अँड मेक अ इन्फरन्सेस, फरक काय आहे हे सुद्धा तुम्हाला ओळखायचं आहे. त्याच्यानंतर रीड अँड इन ॲक्ट, रोल प्ले. आता एखादा शब्द असेल तर तो तुम्हाला त्याचे वन ॲक्ट प्ले सारखं पण पीटर पॅटर, रेनड्रॉप जर असेल तर त्या रेनड्रॉपवर तुम्हाला विथ ॲक्शन वन ॲक्ट प्ले तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे. पीटर पॅटर, रेनड्रॉप अशा प्रकारचं आहे. नंतर रायमिंग पेअर्स ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी तयार करायच्या आहे. त्याच्यानंतर प्रिपेअर आणि प्रेझेंट अ स्पीच, गाईड स्पीच. आता या ठिकाणी स्पीच म्हटलं की वी यूज टू इन अ सिम्पल सेंटेन्सेस, सिम्पल लँग्वेज. वेगवेगळे 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल किंवा फेस्टिवल असेल, माय डिअर फ्रेंड असेल, असे छोटे छोटे विषय अकॉर्डिंग टू युअर इंटेलेक्च्युअल लेवल, अकॉर्डिंग टू युअर एज आणि अकॉर्डिंग टू युअर स्टँडर्ड द टीचर प्रोव्हाइड यू द सब्जेक्ट टू गिव्ह अ ॲप्रोप्रिएट स्पीच. अशा प्रकारे तुम्हाला 5वीमध्ये ओरल वर्क हे विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणामध्ये आहे. तुम्हाला इंग्लिश फ्लुएंट बोलता आलं पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण बघाल तर ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्हाला दिसत असेल की रिटर्न वर्क पण तुम्हाला करायचं आहे. रिटर्न वर्कमध्ये राईट ऑल द लेटर्स ऑफ द अल्फाबेट करेक्टली इन अ गुड हँडरायटिंग. अल्फाबेट्स आहे ABCD, ए पासून तर झेडपर्यंत. कॅपिटल लेटर त्याच्याचप्रमाणे स्मॉल लेटर हे तुम्हाला अल्फाबेटिकली लावायला 5वीच्या स्टँडर्डमध्ये आहे. त्याच्यानंतर अरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार तुम्हाला शब्द लावता आले पाहिजे. सारखेच शब्द दिलेले असेल, फॉर एक्झाम्पल अँट असेल, त्याच्यानंतर ॲपल असेल, अरेंज असेल, अँट, या सगळ्यांनी एने जर सुरुवात झालेली असेल तर त्याच्यानंतर दुसरा शब्द कसा घ्यायचा, अल्फाबेटिकली कसे लावायचे, एकाच वर्णाक्षराने सुरुवात झालेली असेल तर कसं अल्फाबेटिकली लावायचे, आणि डिफरंट असेल तर मग अकॉर्डिंग टू द ABCDEFG याच्यानुसार ते अल्फाबेटिकली लावायचे आहे. त्याच्यानंतर लुक, थिंक अँड राईट, यालाच पिक्चर रिडिंग पण असं म्हणतात. एखादं पिक्चर्स तुम्हाला पोस्टर जे आहे ते टीचर्स दाखवतील आणि त्याच्यानंतर यू हॅव टू मेक अ सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ गिवन पिक्चर्स. हे सुद्धा तुम्हाला 5वीमध्ये छोटे छोटे वाक्य तयार करता आले पाहिजे म्हणून पुस्तकामध्ये दिलेलं आहे. फाइंड द वर्ड्स इन अ टेक्स्ट अँड रिटर्न देम. आता सपोज द टीचर टेल यू दॅट रीड द लेसन केअरफुली अँड मेक अ लिस्ट ऑफ द नाऊन फ्रॉम द लेसन. नावांची यादी तयार करा, ॲडव्हर्बची यादी तयार करा, ॲडजेक्टिव्हची यादी तयार करा. अशा प्रकारचा पण तुम्हाला अभ्यास टीचर्स आहेत ते देऊ शकतात. चेंज द वर्ड्स इन अ सेंटेन्स. आता या ठिकाणी क्रम जो आहे वाक्याचा साधारणपणे आपण बघतो सब्जेक्ट, त्याच्यानंतर व्हर्ब, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट्स आणि ऑब्जेक्ट, अशा प्रकारच्या सेंटेन्सचा एक क्रम दिलेला असतो. तर त्या क्रमानुसार तुम्हाला काय करावं लागतं, चेंज द वर्ड्स इन अ सेंटेन्स, शब्द बदलवून तयार करावं लागतं. रिअरेंज इन अ प्रॉपर ऑर्डर. त्याच्यानंतर प्रॉपर ऑर्डरनुसार तुम्हाला पण शब्द लावता आले पाहिजे म्हणून तो सुद्धा एक शब्द खेळ या ठिकाणी दिलेला असेल. फॉर एक्झाम्पल अगोदर सीड्स, पूर्ण झाडांचं वर्णन दिलेलं असेल, तर फ्रूट्स आहे, फ्लॉवर्स आहे, ब्रँचेस आहे, सीड्स आहे, क्रॉप आहे. तर मग हे कसं पहिल्यांदा काय येणार, सीड येणार, त्याच्यानंतर क्रॉप येणार, नंतर स्मॉल प्लांट येणार. तर अशा प्रकारे ते रिअरेंज इन अ प्रॉपर ऑर्डर हा पण एक शब्द खेळ तुम्हाला 5वीच्या पुस्तकामध्ये सापडेल विद्यार्थ्यांना. तो पण तुम्हाला खेळायला आवडेल आणि त्याच्यातून तुमची व्होकॅब्युलरी आहे ती नक्कीच इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर रीड द टेक्स्ट अँड राईट द आन्सर. याच्यामध्ये टेक्स्ट, छोटे छोटे टेक्स्ट आहेत, त्याच्यावर छोटे छोटे प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल रिव्हरवरचा टेक्स्ट असेल किंवा झाडांवरचं टेक्स्ट असेल तर द टीचर शुड आस्क सिम्पल क्वेश्चन इन विच यू कॅन गिव्ह द आन्सर ओरली अँड
राईट डाऊन इन अ प्रॉपर सिक्वेन्सेस. हे तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये ड्रॉ अ मॅप्स अँड डायग्राम इट्स. झाडाचं तुम्हाला डायग्राम काढायला येईल, मग त्याला फळं दाखवायचे, फुलं दाखवायचे, ब्रँचेस दाखवायचे, लिव्ज दाखवायचे, त्याच्यावर एखादा बसलेला पक्षी दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मॅप पण काढायला येऊ शकतो. त्याच्यानंतर चार्ट पण तयार करायला येऊ शकतो. समजा फॅमिली चार्ट असेल, फादर मदर, मग त्यांना मुलगा, अशा प्रकारे तुम्हाला चार्ट पण तयार करता येईल. त्याच्यानंतर जो आहे रीड अँड क्लासिफाय अकॉर्डिंग टू द पार्ट ऑफ स्पीच. संपूर्ण शब्द त्याच्यामध्ये दिलेले असतील आणि यू कॅन क्लासिफाय अकॉर्डिंग टू द नाऊन, पार्ट ऑफ स्पीच, नाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन. तर अशा प्रकारे पार्ट ऑफ स्पीचचे तुम्हाला सुद्धा क्लासिफिकेशन येईल किंवा मॉडर्न, एन्शंट आणि त्याला आपण क्लासिकल, अशा प्रकारे तुम्हाला क्लासिफिकेशन करायला सुद्धा एक तक्ता दिला जाईल. आणि अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट यू कॅन क्लासिफाय द वर्ड्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. राईट इन युअर ओन. तुम्हाला स्वतःचं मत मांडण्यासाठी सुद्धा विषय दिले जातील. फॉर एक्झाम्पल, हाऊ कॅन यू सेलिब्रेट युअर पॅरेंट्स बर्थडे, युअर पेट ॲनिमल. त्याच्यानंतर आहे माय फॅमिली, माय मदर, छोटे छोटे असे माय स्कूल, माय क्लासमेट, माय फेवरेट सब्जेक्ट, असे छोटे छोटे जे विषय आहेत त्याच्यातून तुम्हाला वाक्य तयार करायला शिकवलं. ते प्रिपेअर वर्ड कार्ड्स आहे, वर्ड कार्ड पण तुम्हाला तयार करता येतं. नाऊनची लिस्ट तयार करा किंवा वर्ड कार्ड्स तयार करताना A to Z याच्यानुसार तो तुम्हाला शब्दखेळ पण छान शिकवला जाईल. त्याच्यातून तुम्हाला तुमचा शब्दसंग्रह वाढणार आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू पण तुम्हाला घेता आली पाहिजे. छोटे छोटे हे स्पोर्ट्समन्स आहे किंवा फ्रीडम फायटर आहे किंवा बेस्ट ॲक्टर आहे, ॲक्ट्रेस आहे, हे सपोज आलेले आहेत आणि विच टाईप ऑफ क्वेश्चन यू हॅव टू आस्क अकॉर्डिंग टू देअर पोझिशन. तर कसे प्रश्न विचारले जावे हे सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून कळणार आहे. त्याच्यानंतर पेन फ्रेंड्स. पेन फ्रेंड्स म्हणजे काय, तुमचा जिवलग मैत्रिणी मित्र जे असतील तर त्यांच्या संदर्भामध्ये पण तुम्हाला लिहायला याच्यामध्ये आहे. कलेक्शन ऑफ अ इंग्लिश टेक्स्ट. हा इंग्लिशचा टेक्स्ट पण आहे. ड्रॅमटाईज द स्टोरीज, इनॅक्ट अ सॉन्ग, रायमिंग पोएम्स ज्या असतील त्या तुम्हाला व्यवस्थित म्हणता आल्या पाहिजे. क्वेश्चन बँक तुम्हाला तयार करायची आहे. हे सगळं जे आहे तुम्हाला 5वीच्या पूर्ण वर्षभरामध्ये तुमच्याकडून ह्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या करून घेतल्या जाणार आहे. आता जर 6वीचं जर बघाल इंग्लिश बुक्समध्ये, 6वीमध्ये साधारणपणे ह्या ठिकाणी दिलेले आहेत 1, 2, 3, 4 4 युनिट आहे आणि प्रत्येक युनिटची सुरुवात जी आहे ती नेहमी सारखीच पोएमनी झालेली आहे. सॉन्ग अँड हॅपीनेस आहे, मिनी अँड विनी, टाईम, द नायटिंगेल अँड द नोबल मॅन. अशा प्रकारे तुम्हाला 6वीमध्ये सुद्धा काय 4 युनिट अभ्यासायची आहे. त्याच्यामधून तुमचा अशा प्रकारची तुम्हाला गेम या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ऑल सॉर्ट्स अँड लिस्ट आहे. हे बघा वर्ल्ड पझल गेम आहे आणि हा QR कोड दिलेला आहे विद्यार्थ्यांना. या QR कोड जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन विल गेट विथ द हेल्प ऑफ दिस. आणि या ठिकाणी जर अजून बघायला मिळालं तर बघा, कम्प्लीट द सेंटेन्सेस इन द येलो ट्रॅक युझिंग द फ्रेज फ्रॉम द ग्रीन फील्ड. आता ह्या ठिकाणी ग्रीन का दाखवले फील्डचे, आपल्याला त्याच्यात हिज फादर, इन अ ग्रुप बी, अवर टीचर, माय फ्रेंड. यू कॅन यूज दीज वर्ड्स आणि मेक अ सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल, अवर टीचर टीचेस अँड केअर अस बाय हार्ट. हा शब्द बघा, अवर टीचर्स वाजवला. त्याच्यानंतर माय फ्रेंड नेम इज ललिता, माय फ्रेंड इज ऑलवेज हेल्प मी. त्याच्यानंतर हर ब्रदर. असे छोटे छोटे जे फ्रेजेस दिलेले आहे यू कॅन मेक अ सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ दीज वर्ड्स. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑल सॉर्ट्स अ लिस्ट. चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक टू मेक अ लिस्ट अँड ट्राय टू लिस्ट ॲज मेनी टाइम्स ॲज पॉसिबल रिटर्न विदिन 2 minutes. आता याच्यापैकी तुम्हाला जी आवडेल ती आहे ती लिस्ट घ्यायची आणि यू कॅन मेक अ वर्ड्स विथ द हेल्प ऑफ दिस लिस्ट. फॉर एक्झाम्पल, द थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम. आता हे जर तुम्ही निवडलं तर यू कॅन मेक अ लिस्ट. फॉर एक्झाम्पल, क्लासरूममध्ये काय असतं, टेबल आहे, त्याच्यानंतर फॅन आहे, विंडोज आहे, ब्लॅकबोर्ड आहे, डस्टर आहे, बेंचेस आहे, त्याच्यानंतर कॅलेंडर असतं. इन अ ब्लॅकबोर्ड यू हॅव राईट डाऊन द प्रोवर्ब्स, सपोज नेम ऑफ द स्टुडंट्स, टोटल स्टुडंट. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्याची लिस्ट तयार करू शकता इन अ इंग्लिश वर्ड्स.
कोणता पण एक घेऊन, हा पण गेम छान खेळण्यासारखा आहे, तो तुम्हाला 6वीच्या पुस्तकामध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं 7वीच्या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांनो, बघा तुम्हाला 7वीच्या पुस्तकामध्येही सांगते की हे 7वीच्या पुस्तकामध्ये 1, 2, 3 आणि 4 हे 4 युनिट अभ्यासायची आहे. आणि या 4 युनिटमध्ये जर तुम्ही बघाल तर प्रोजेक्ट काय काय करायचे आहे, प्रोजेक्ट पण 7वीपासून तुम्हाला प्रोजेक्टही करायचे आहे. आणि ते प्रोजेक्ट कोणतेही ग्रीटिंग कार्ड्स जे आहे ते तुम्ही तयार करू शकतात, मेनू कार्ड्स तयार करू शकतात, इन्व्हिटेशन कार्ड तयार करू शकतात, वर्ल्ड लॅडर जे आहे तो गेम पण तुम्ही करू शकतात. आणि याच्यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षकांच्या मदतीने तर तुम्ही ग्रीटिंग कार्ड्ससाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुमच्या टीचरच्या मदतीने, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जुन्या लग्नपत्रिका आलेल्या असतात, काही स्टिकर्स असतात, तर त्याच्या मदतीने तुम्ही ग्रीटिंग कार्ड्स पण तयार करू शकतात. आणि त्यासाठी लागणारा जो शब्दसंग्रह आहे तो सुद्धा तुम्हाला या पुस्तकामधून अवेलेबल आहे. ग्रीटिंग कार्ड्स त्यासाठीचे मेनू कार्ड्स आहे, सपोज यू हॅव हॉटेल अँड विच टाईप ऑफ फूड यू कॅन सर्व टू द विजिटर्स, त्यांना कोणत्या प्रकारचे फूड्स तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे, त्या थाळीचा रेट काय आहे, असं मेनू कार्ड पण तुम्ही तयार करू शकतात. इन्व्हिटेशन कार्ड आहे विविध याच्यासाठी तुम्ही पालकांना किंवा शाळेमध्ये एखादा प्रोग्राम असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्लासला जबाबदारी दिलेली असेल तर तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड तसं कसं तयार करणार आहे, ही सुद्धा प्रॅक्टिस या 7वीच्या पुस्तकामधून केली जाणार आहे. वर्ल्ड लॅडर आणि एसे जे आहे ते बघा, लेटर रायटिंग आहे, स्टोरी रायटिंग आहे, कन्व्हर्सेशन आहे, हॉबी आहे, पेपर कटिंग आहे, ट्रान्सलेशन, फर्स्ट डे ॲट स्कूल. तर अशा प्रकारचे एसेज जे आहे ती मी लिस्ट तुम्हाला त्याचं एक पेज प्रोव्हाइड पण केलेलं आहे, कोणत्या महिन्यामध्ये कोणते एसे घ्यायचे, कोणते प्रोजेक्ट घ्यायचे अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड, ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्यानंतर आपण 8वीचं जर पुस्तक बघितलं तर 8वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला ग्रॅमर जे आहे ते डीपमध्ये अभ्यासायचं आहे. कोणकोणतं ग्रॅमर आहे, प्रोजेक्ट आहे, इन्व्हिटेशन कार्ड आहे, फॉर्म फिलिंग आहे, कारण आपल्याला इंग्लिश यूज इन अ डे टू डे लाईफ. तर आताच्या करंट सिच्युएशननुसार तुम्हाला वेगवेगळे जे फॉर्म्स आहेत ते इंग्लिशमध्ये भरता आले पाहिजे, म्हणून फॉर्म फिलिंग हा जो प्रकार आहे तो प्रोजेक्टमध्ये दिलेला आहे. मग वेगवेगळे फॉर्म असेल, कन्सेशन फॉर्म असेल, बँकेमध्ये असेल, ॲप्लिकेशन असेल, तुमच्या लायब्ररीमध्ये फॉर्म्स असेल, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठीचं जर असेल रिझर्वेशनचा फॉर्म्स आहे, तर अशा प्रकारचे फॉर्म्स वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला फिलिंग करता आले पाहिजे, भरता आले पाहिजे. ऑनलाईन तुमच्या एक्झाम्स असतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. तर म्हणून मग ह्या ठिकाणी 8वीला तुम्हाला फॉर्म फिलिंग हा एक प्रोजेक्ट तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर व्हेरियस प्रोग्राम कार्ड, जसं इन्व्हिटेशन कार्ड आहेत असे कार्ड्स पण ह्या ठिकाणी तुम्ही, रेसिपीज बुकलेट आहे तेच मी तुम्हाला मेनू कार्ड सांगितलं तेच रेसिपीज आहे. आणि या ठिकाणी एसेस पण, रिपोर्ट रायटिंग आहे, स्टोरी रायटिंग, डायलॉग रायटिंग, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा एक नवीन प्रकार 8वीपासून आहे की याच्यावर 7 ते 8 मुद्दे असतात. नेम ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट, द लाईन विच आय लाईक मोस्ट, फिगर ऑफ स्पीच, त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया आणि व्हाय आय लाईक द पोएम. अशा प्रकारे ॲप्रिसिएशन, यू कॅन ॲप्रिसिएट द पोएम ऑर पोएट, व्हॉट द मेसेज गिवन फ्रॉम द पोएम. अशा प्रकारे व्हॉट टाईप ऑफ मॉरल वॉन्ट्स टू टेल यू द पोएट अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ द पोएम. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हे परीक्षेमध्ये 8 मार्कांना विचारलं जातं कंपल्सरी. त्याच्यानंतर ग्रेट सायंटिस्ट हा जो लेसन आहे त्याच्यामध्ये सायंटिस्ट जो आहे तो तुम्ही अभ्यासायचा आहे आणि यू कॅन राईट डाऊन द एसे विथ द हेल्प ऑफ द गिवन टेक्स्ट. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन जो आहे मराठी इंटू इंग्लिश, इंग्लिश इंटू मराठी. प्रोवर्बसुद्धा तुम्हाला ट्रान्सलेशनसाठी विचारले जातात, कारण प्रोवर्बचा शब्दशः अर्थ विद्यार्थी लावतात. फॉर एक्झाम्पल, कट द क्लॉथ अकॉर्डिंग टू युअर साईजचा जर मराठीमध्ये तुम्ही अर्थ लिहाल तर आपल्या मापानुसार कपडे कापणे असं बऱ्याच वेळा आम्हाला आढळतं. तर तसं नाही आहे, तर आपलं अंथरूण पाहून पाय पसरावं म्हणजेच काय, कट द क्लॉथ अकॉर्डिंग टू युअर साईज हा. म्हणून मग प्रोवर्ब्सची या ठिकाणी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची विद्यार्थ्यांना. ते साधारणपणे 2 मार्काला ट्रान्सलेशनमध्ये विचारलं जातं. आणि रॅपर रिडिंग आहे. शक्यतो आपण जर बघाल, जरी आपण मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत असलो तरी मेडिसिन आणि काही काही जे प्रोडक्ट असतात त्या प्रोडक्टवर जी संपूर्ण जी इन्फॉर्मेशन दिलेली असते ती मराठीमधून नसते, इंग्लिशमधून असते. तर ती तुम्हाला वाचता आली पाहिजे. सो दॅट द एसे इज गिवन इन स्टँडर्ड
8 फॉर रॅपर रीडिंग. मग त्याची प्राईस असेल, मॅन्युफॅक्चर असेल, कंटेंट असेल, त्याच्यानंतर प्रॉडक्ट असेल, कुठलं आहे, हे प्रश्न पण तयार करायचे आणि त्या प्रॉडक्टवरची इन द पॅसेजमध्ये तुम्हाला माहिती लिहायची. अशा प्रकारे रॅपर रीडिंग हा सुद्धा एसेचा हा 8वीपासूनच तुमच्याकडून तयार करून घेतला जातो. आणि ह्यानंतर जर आपण बघाल तर बघा या ठिकाणी ग्रॅमर जे आहे ते अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लावायचं आहे. फोनेटिक सिम्बॉल्स जे आहे ते कोणकोणते आहे, पार्ट ऑफ स्पीच आहे, ऑक्झिलरीज आहे, प्रोग्रेसिव्ह आणि परफेक्ट डिग्री कंपॅरिझन आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये फ्रेजेस अँड क्लॉजेस, सिम्पल अँड कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कोऑर्डिनेशन अँड सबऑर्डिनेट हे जॉईनिंग सेंटेन्सेस आहे, रिपोर्टेड स्पीच, प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस, कंपाऊंड वर्ड्स, चेंज द वर्ड अकॉर्डिंग टू द क्लास, पंक्च्युएशन मार्क्स आहे, त्याच्यामध्ये सगळे पंक्च्युएशन मार्क्स कसे यूज करायचे, कुठे यूज करायचे, कॅपिटल लेटर हे जे आहे ते कुठे काढायचं आहे, हे सगळं ग्रॅमर जे आहे 8वीच्या स्टँडर्ड 8मध्ये यू कॅन लर्न बाय हार्ट सो दॅट यू कॅन कम्स टू नो हाऊ द लँग्वेज इज यूज्ड इन व्हेरियस ॲटमॉस्फिअर. फिगर ऑफ स्पीच आहे साधारणपणे सिमिली, मेटाफर, पर्सॉनिफिकेशन आणि हायपरबोली, हे 4च फिगर ऑफ स्पीच तुम्हाला 8वीमध्ये शिकायचे आहेत विद्यार्थ्यांनो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं 9वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा जर पाहिलं तर प्रोजेक्ट्स जे आहे बघा, ईमेल आहे, फॉर्म फिलिंग आहे. तुम्हाला आता 9वीमध्ये आल्यानंतर तुम्हाला ईमेल सुद्धा करता आला पाहिजे. ईमेलचा अर्थ काय तो इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या उपयोगात आणून आपल्याला काय करायचं असतं, पत्र लिहायचं असतं. साधारणपणे पूर्वी आपण इनलँड जे आहे ते पत्र वापरायचो, आंतरदेशीय पत्र वापरायचो, पोस्ट कार्ड वापरायचो, मग ते पोस्टाच्या पेटीत टाकायचो आणि मग नंतर ते 7-8 दिवसांनी आपण ज्यांना लिहिले त्या पत्त्यावर जाऊन ते जायचं. पण आता चुटकीसरशी आपण जगाशी संपर्क साधू शकतो विथ द हेल्प ऑफ ईमेलच्या द्वारे. त्याच्यानंतर फॉर्म फिलिंग आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे अपॉइंटमेंट लेटर असेल किंवा ऑनलाईन एक्झाम असेल किंवा रिझर्वेशन असेल किंवा बँकेमध्ये आपल्याला खातं उघडायचं असेल तर आपल्याला फॉर्म्स भरावा लागतो. तो इंग्लिशमधून असतो. सो दॅट यू कॅन मेक अ प्रॅक्टिस फ्रॉम स्टँडर्ड 8. त्यासाठी फॉर्म फिलिंग आहे. त्याच्यानंतर लिफलेट्स दिलेलं असतं विद्यार्थ्यांना. लिफलेट्स म्हणजे काय, तर एखादं पर्यटन स्थळ असतं तर त्या ठिकाणी आपण कसं जाणार आहोत, त्या ठिकाणी बघण्यासारखं काय काय आहे, हे सगळं त्या लिफलेट्सच्या माध्यमातून चित्राच्या साह्याने तुम्हाला ते दाखवावं लागतं. कुठून रेल्वेचा मार्ग आहे, रेल्वे रूट कुठून आहे, बसने आहे, कोणत्या स्टँडवरून आपण पकडू शकतो, तिथे हॉटेलिंगची सुविधा आहे की नाही, प्रेक्षणीय स्थळं कोणती कोणती आहेत, या सगळ्या जे आहेत ते उपयोग आपल्याला लिफलेट्सद्वारे होतो. आणि ते लेसन्स तुम्हाला युनिट 4मध्ये आहे. इन्व्हिटेशन कार्ड्स तयार करायचे, एसे जे आहे, रिपोर्ट रायटिंग, डायलॉग रायटिंग, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, बुक रिव्ह्यू. बुक रिव्ह्यू हा प्रकार नवीनच आहे 9वीमध्ये. याच्यामध्ये एक पुस्तकाचं परीक्षण केलं जातं. म्हणजे तुम्ही पुस्तक कोणते वाचतात, कशा प्रकारचे वाचतात, हिस्टॉरिकल आहे की ऑटोबायोग्राफी आहे की बायोग्राफिक आहे किंवा त्याला आपण कॉमिक्स आहे, तर कशा प्रकारचे तुम्ही पुस्तक वाचलेलं आहे, तर त्या पुस्तकाचं बुक रिव्ह्यू तुम्हाला थोडक्यात परिचय करून द्यायचा आहे की याचे लेखक कोण आहे, याच्यामध्ये कंटेंट कोण आहे, हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, ही घटना, त्याच्यामधले पात्र एकूण किती आहे, कॅरेक्टर्स किती आहे, हे सगळा प्रकार जो आहे तो बुक रिव्ह्यूमध्ये आहे. एक्सपांड अँड आयडिया, एकाच्यामध्ये एक प्रोवर्ब दिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल ओल्ड इज गोल्ड, तर तुम्हाला त्या ती आयडिया जी आहे ती एक्सपांड करायची आहे विथ द हेल्प ऑफ गिवन टॉपिक. त्याच्यानंतर नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता नॉन व्हर्बलमध्ये एक पाय चार्ट दिलेला असतो आणि त्याच्यामधून तुम्हाला काय करावं लागतो, पॅसेज तयार करावा लागतो. आणि व्हर्बलमध्ये पॅसेज दिलेला असतो आणि पॅसेजमधून तुम्हाला वेगवेगळ्या डायग्रॅममध्ये किंवा चार्टमध्ये किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये वेब डायग्रॅम, अशा प्रकारे तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल करावं लागतं. आणि ट्रान्सलेशन तर मी मगाशी सांगितलं, हिंदी इंटू इंग्लिश अकॉर्डिंग टू द मीडियम यू कॅन ट्रान्सलेट द वर्ड्स अँड सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू द मीडियम. आणि स्टोरी रायटिंगमध्ये तुम्हाला मुद्दे दिलेले असतील, यू कॅन डेव्हलप द स्टोरी विथ द गिवन सुटेबल टायटल पण तुम्हाला त्याच्यामध्ये द्यावं लागणार आहे. आता या ठिकाणी आपण कंटेंट्स बघितले तर साधारणपणे याच्यामध्ये 4 युनिट आहे आणि जे आपल्याला लिफलेट्स तयार करायचं आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल युनिट 4मध्ये द टेम्पटेस्ट आणि
रीडिंग वर्क ऑफ आर्ट. पुढे 10वीच्या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला बघा काय काय अभ्यासायचं आहे. अंडरस्टँड सिम्पल स्पोकन इंग्लिश विदाउट एनी हेल्प. तर आपण आता विद्यार्थ्यांना बघणार आहोत. साधारणपणे 9वीला एसेज मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याची माझी व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण बघूया कोणत्या महिन्यामध्ये साधारणपणे तुम्हाला काय काय करायचं आहे. ह्या ठिकाणी बघा तुम्हाला पेज जे आहे ते दिसतं आहे. बघा मंथली प्लॅनिंग ऑफ इंग्लिश लँग्वेज फ्रॉम स्टँडर्ड 5th to 7th स्टँडर्ड. या ठिकाणी मंथ दिलेला आहे. जूनमध्ये तुम्हाला माय सेल्फ 5वीला रीड अँड क्लासिफाय. त्याच्यानंतर जुलै आधी पूर्ण 5वीचं आहे, 6वीचं आहे आणि 7वीचं आहे. तुम्ही ते नोट डाऊन पण करू शकतात विद्यार्थ्यांनो की काय काय तुम्हाला ह्या ठिकाणी साधारणपणे करायचं आहे. जून महिन्यामध्ये बघाल जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च आणि एप्रिल. अकॉर्डिंग टू द standard, I have provided you the list in which month what we can do with the help of teacher and with the help of your friends. You can do prepare all the work in a school and all the work in that particular period. जूनमध्ये साधारणपणे सुरुवातच असते म्हणून तुम्हाला 5वीमध्ये मायसेल्फ आणि थोडंसं रिडिंग घेतलं जातं. त्याच्यानंतर शब्द जे आहे ते क्लासिफाय करायला शिकवलं जाईल. 6वीमध्ये पार्ट ऑफ स्पीच आणि डायग्रॅम जो आहे, ट्री डायग्रॅम जो आहे तो तुम्हाला काढायला शिकवलं जातं. रिटर्न शॉर्ट कन्व्हर्सेशन 7वीमध्ये घेतलं जाईल. आणि एप्रिलमध्ये साधारणपणे हा संपूर्ण वर्षभराची जी प्रॅक्टिस जी आहे ती केली जाते. सॉल्विंग द टाईम क्वेश्चन, लिस्ट, कोटेशन, प्रोवर्ब्स, प्रॅक्टिस अँड सॉल्विंग इन अ टाईम. हे आहे 5वी ते 7वीपर्यंत. नंतरचं जर आपण बघाल तर मंथली प्लॅनिंग ऑफ इंग्लिश लँग्वेज स्टँडर्ड 8 to 10. तर जूनमध्ये 8वीमध्ये प्रिपेअर अ क्वेश्चन बँकची तुम्हाला जूनमध्ये नवीनच असतात. त्याच्यामुळे एखादा लेसनवर तुम्हाला क्वेश्चन्स तयार करून घेतले जातील. त्याच्यानंतर 9वीमध्ये जूनमध्ये फॉर्म्स फिलिंग तुम्हाला करायला सुरुवातीलाच आहे, लगेचच शिकवायला कोणी सुरुवात करत नाहीत. म्हणून मग जूनमध्ये तुम्ही फॉर्म फिलिंग हा प्रकार पण तयार करू शकतात. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्समिटेड जे आहे ते 10वीमध्ये इन्फॉर्मेशन जे आहे तर तुम्ही इन समर व्हॅकेशन व्हॉट कॅन वी डू, छोटे छोटे टॉपिक्स घेऊन इन्फॉर्मेशन हे इंग्लिश टू इंग्लिश तुम्ही काय करू शकतात. इन रिटर्न फॉर्म, इन अ कन्व्हर्सेशन फॉर्म यू कॅन प्रॅक्टिसेस इन द मंथ ऑफ जून. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला पेज अवेलेबल करून दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात विद्यार्थ्यांनो जूनपासून तर एप्रिलपर्यंत प्रत्येक महिन्यात तुम्हाला काय काय करायचं आहे. आय होप यू कॅन अंडरस्टँड इट व्हेरी वेल. आणि ग्रामरच्या प्रॅक्टिससाठी, निबंधांच्या प्रॅक्टिससाठी माझ्या ह्या चॅनलवरच शुभांगी देवांग ह्या चॅनलवरच ग्रामरचे सुद्धा मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही बघू शकतात. 7 to 10 स्टँडर्डचे लेसनसुद्धा मी शिकवलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकतात. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा या ठिकाणी मी घेतलेल्या आहे. सो आय होप यू कॅन अंडरस्टँड ऑल दीज थिंग्स व्हेरी वेल.